हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेडिकल स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण GNM फर्स्ट इयर बिहेवियर सायन्समध्ये डिपालियामध्ये विचारला जाणारा चाइल्ड मॅरेज बालविवाह हा प्रश्न बघणार आहोत. चला तर मग तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला, म्हणजे मी आणखी व्हिडिओज बनवल तुमच्यासाठी. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. तर बालविवाह म्हणजे काय? भारतीय कायद्यानुसार बालविवाह म्हणजे असा विवाह ज्यामध्ये वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असते किंवा वराचे वय 21 वर्षापेक्षा कमी असते. असा विवाह बालविवाह मानला जातो आणि तो कायद्याने गुन्हा आहे. तर कायदेशीर तरतुदी. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006. भारतात बालविवाहाला आळा घालण्यासाठी बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्ट 2006 लागू करण्यात आला आहे. या कायद्यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत. तर विवाहाचे कायदेशीर वय. मुलींसाठी किमान वय 18 वर्ष आणि मुलांसाठी किमान वय 21 वर्ष निश्चित केले आहे. शिक्षा. 18 वर्षावरील प्रौढ पुरुष, विवाह आयोजित करणारे पुरोहित किंवा लग्नाला प्रोत्साहन देणारे पालक संरक्षक यांना 2 वर्षापर्यंत कठोर कारावास किंवा 1 लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. महिलांना तुरुंगवासाची शिक्षा होत नाही, परंतु दंड होऊ शकतो. विवाह रद्द करणे. बालविवाह हा रद्द करण्यायोग्य असतो. ज्या मुलीचा विवाह बालवयात झाला आहे ती व्यक्ती सज्ञान 18 वर्ष पूर्ण झाल्यापासून 2 वर्षाच्या आता प्रस्तावित सुधारणेनुसार 5 वर्षापर्यंत न्यायालयात अर्ज करून विवाह रद्द करू शकते. समज एखाद्या जोडप्याचं लग्न झालं आहे आणि ते 18 वर्षाच्या खाली आहेत, एक तर मुलगा किंवा मुलगी. हे जर 18 वर्षाच्या खाली असतील, मुलगा 21 वर्षाच्या खाली असेल, तर त्यांना नंतर 2 वर्षानंतर म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर 2 वर्ष म्हणजे 20 वर्षानंतर त्यांना विवाह म्हणजे डिवोर्स देऊ शकतात. तर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी CMPO या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक राज्यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसर यांची नियुक्ती केली जाते, जे तक्रारी घेणे आणि जागरूकता पसरवणे हे काम करतात. पण आणखी सध्या जे खेडेगावात आहे तिथे एवढं सगळं चालू असतं, पण त्याच्यावर कोणीही तक्रार वगैरे कोणी करत नाही. आणखीन सध्या हे चालूच आहे आणि आणखीसुद्धा बालविवाह होत आहेत. बालविवाहाची कारणे. भारतात विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागात बालविवाहाची अनेक कारणे आहेत. तर एक कारण आहे, पहिलं कारण तर ते आहे गरिबी. मुलींना आर्थिक बोजा समजून त्यांचे लग्न लवकर करून दिले जाते. म्हणजे प्रत्येक आईवडिलांना असं खेड्यागावातलं वाटतं की मुलगी म्हणजे आपल्या अंगावरती ओझं आहे, ज्यांची लवकर लग्न करून दिलं म्हणजे आपल्याला त्याची काळजी नाही नंतर. 2 नंबर आहे शिक्षणाचा अभाव. शिक्षणामुळे मुलींमध्ये आणि समाजामध्ये जागरूकता कमी असते. समाज पण तसाच आणि मुलीसुद्धा शिकलेल्या नसतील तर त्यांना एवढं समजत नाही किंवा त्या आपल्या आई आणि वडिलांना प्रतिबंध करत नाहीत याच्यासाठी. 3 नंबर आहे सामाजिक रूढी आणि परंपरा. जुन्या रूढी आणि परंपरामुळे लहान वयातच विवाह करणे योग्य मानले जाते. कोणत्या जातीमध्ये रूढी परंपरा पण असतात की लवकरच लग्न करून द्यायचं वगैरे वगैरे. म्हणजे मुलगी 15 वर्षाची झाली कीच तर लग्न करून द्यायचं तिचं, समजूतदार झाली की. सुरक्षेची चिंता. मुलींच्या शारीरिक सुरक्षिततेच्या भीतीमुळे पालक त्यांचे लवकर लग्न लावतात. तर आजकाल
आपण पाहतोय की मुली ह्या सुरक्षित नाही आहेत. त्या भीतीमुळे सुद्धा आईवडील लवकर लग्न लावून देतात. लैंगिक असमानता. समाजात महिलांचा दर्जा दुय्यम समजला जाणे हे देखील एक मुख्य कारण आहे. महिलांना आजसुद्धा पुरुषांबरोबर कुठे कुठे मानलं जात नाही, दुय्यम दर्जा दिला जातो त्यांना. बालविवाहाचे गंभीर परिणाम. बालविवाहाचे केवळ सामाजिकच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अत्यंत गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होतात. तर 1 नंबर आहे मातृ आणि अर्भक आरोग्य. लहान वयात विशेषतः 15 वर्षाखालील गर्भधारणा झाल्यास प्रसूती दरम्यान मृत्यूची शक्यता 20 वर्षावरील महिलांपेक्षा 7 ते 5 पट जास्त असते. कारण की जी मुलगी आहे तिचे सगळे स्नायू वगैरे ते काय असं कमकुवत असतात, म्हणजे पूर्ण परिपक्व झालेले नसतात ते जे काही अवयव आहेत ते. त्याच्यामुळे सुद्धा जी बालवयीन माता आहे ती लवकर मरण्याची शक्यता असते प्रसूती दरम्यान. ठीक आहे. तर प्रसूती दरम्यान गुंतागुंत, उदाहरणार्थ एक्लॅम्प्शिया, प्रसूती, फिस्टुला, रक्तस्राव होण्याचा धोका जास्त असतो. अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त असते 60% पर्यंत. जर माताच कमजोर असेल तर बालकसुद्धा कमजोरच असतं, त्यामुळे सुद्धा बालकाचा मृत्यू होतो लवकर. तर कमी वजनाची आणि अपुऱ्या दिवसांची बाळे जन्माला येण्याचा धोका. तर कमी वजनाची किंवा अपुऱ्या दिवसांची बाळे जर जन्माला आली तर त्यांची जी इम्युनिटी पॉवर असते ती कमी असू शकते इतर बालकापेक्षा, त्यामुळे बाळ दगावण्याची शक्यता असते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य. मुलींचे शरीर आणि मन लग्नाच्या आणि मातृत्वाच्या जबाबदाऱ्यासाठी तयार नसते, ज्यामुळे गंभीर मानसिक ताण, नैराश्य आणि एकाकीपणा जाणवतो. मुलगी जर पूर्ण परिपक्व झालेली नसेल तर त्यामध्ये सुद्धा ते बालिश असतात. काही मुली यांना एवढं काही ज्ञान नसतं, काय नसतं, आणि त्याच्यानंतर त्यांचं लवकर लग्न केल्यानंतर त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या पडल्यासारखं त्यांना वाटतं. लैंगिक संबंधासाठी शारीरिक अपरिपक्वता असल्याने HIV, एड्स आणि इतर लैंगिक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. घरेलू हिंसाचाराचा, डोमेस्टिक व्हायलन्स धोका जास्त असतो. या तर लहान मुलींना समजत नसेल तर घरचे सुद्धा दबाव टाकतात, सासरकडची लोक. ठीक आहे. तर शैक्षणिक आणि सामाजिक परिणाम. मुलींचे शिक्षण थांबते, ज्यामुळे त्यांच्या विकासाच्या संधी मर्यादित होतात. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार मिळत नाही. आणि त्या पती किंवा सासरच्या लोकांवर अवलंबून राहतात. गरिबीच्या दुष्टचक्रात अडकून राहण्याची शक्यता असते. तर मुलगी जर शिकलेल्या असतील तर दोघंसुद्धा कमवायला लागतील आणि परिस्थितीसुद्धा बिकट राहणार नाही. पण मुलींचं जर शिक्षण थांबलं तर तिथेच गरिबी वगैरे त्यांचा पण सामना मुलींना आणि घरच्यांना करावा लागतो, आणि मुलींना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची शक्यता असते. प्रतिबंधात्मक उपाय आणि परिचारिकेची भूमिका. तर एक परिचारिका म्हणून आपल्या काय भूमिका आहेत ते बघूया. बालविवाह रोखण्यासाठी बहुआयामी प्रयत्न आवश्यक आहेत. एक GNM विद्यार्थिनी किंवा परिचारिका म्हणून खालील भूमिका बजावता येते. जनजागृती. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि कायद्याबद्दल समाजामध्ये, विशेषतः ग्रामीण भागात जागरूकता निर्माण करणे. शहरी भागात सहसा असं घडत नाही, पण ग्रामीण भागामध्ये आणखीसुद्धा असं चालू आहे. लवकरच लग्न करून देतात, त्याच्यानंतर मुली त्यांना लेकरू वगैरे होतात लवकरच. काही तर मुली दगावतात. एवढं लहानपणी सगळं सहन करायला लागतं त्यांना.
शिक्षण प्रोत्साहन, मुलींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणे आणि बालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. माहिती देणे, जर कुठे बालविवाह होत असेल तर त्याची माहिती चाइल्ड हेल्पलाईन 1098 चाइल्ड हेल्पलाईन 1098 किंवा जवळच्या पोलीस स्टेशन, जिल्हा बाल संरक्षण कक्षाला देणे. तर आपल्यासमोर जर असं कुणी बालविवाह वगैरे करत असतील तर आपलं हे पोलिसांना वगैरे सांगणं काम आहे. ठीक आहे. आरोग्य शिक्षण, समुदाय आणि किशोरवयीन मुलींना लैंगिक आणि प्रसूती आरोग्याबद्दल योग्य माहिती आणि समुपदेशन काउन्सिलिंग प्रदान करणे. बालविवाह थांबवणे हा केवळ एखाद्या कायद्याचा विषय नसून संपूर्ण समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. तर सगळ्यांनीच मिळून याच्यासाठी प्रयत्न करायला लागणार, तेव्हाच हे कुठेतरी थांबणार. तर त्याच्याशिवाय एकाचा प्रयत्न समज किंवा फक्त कायदा लागू करून याचा काही उपयोग नाही आहे. ते अंमलात आणणेसुद्धा तेवढंच गरजेचे असते. ठीक आहे. तर हा बालविवाह आपला इथे प्रश्न संपला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. धन्यवाद.